समधी चक्र उलटी फिरली बघा. ती मास्तरीन वाड्यात बी आली आणि आता तुमच्या खोलीत बी घुसायला लागली. लांब उडी मारायची तर आधी 4 पावलं माग यायला लागतंय. हा 1 2 3. येता कितवी आ व पुढं पलटी. अहो माझं शाळेचा 36 आकडा आहे. पर ताईसाहेब आता तुम्ही त्या पार्कुच्या खोली जाणार पण मला लई वाईट वाटायलंय. मसनी बी नाही सोडायची ग ही खुली. पण अपमान करून हिथून जाण्यापेक्षा स्वतःहून इज्जतीत सोडलेली चांगली. उलट आपलंच पावशेर राहत्याल राणा भाऊजी आणि जाऊबाईंवर वानून देता. ताईसाहेब आली. जा जा ते साड्या समजा बॅगेत ठेव. आम्ही तर म्हणतो यो बेड बी जाऊबाईंसाठीच ठेवायला पाहिजे आणि ही झालर बी बदलून द्यायला पाहिजे. रंग बी आत ठेव. सवय गेली नाही वाटतं तुमची अजून. अहो जाऊबाई असं विचारताय काय? घर आहे हे, शाळा नाही. या की तुमचंच घर आहे आणि आता रूम बी तुमचीच आहे. या आम्ही काय म्हणत होतो ही झालर जरा बदलून देतो तुमसनी आणि रंग कोणता आवडतो तुमसनी? नाही नाही वहिनी, मी तुम्हाला इथे हे सांगायला आली आहे की तुम्ही ह्याच खोलीत राहा. उगाच आमच्याकरता तुमचं रुटीन डिस्टर्ब नका करू तुम्ही. हो नाही नाही असं कसं जाऊ बाई. परत या खोलीवरनं काय रामायण घडाय ना ग घरात. लग्नाच्या टायमाला झालंय तेवढं बस झालं. म्हणजे म्हणजे नाही म्हणजे काही नाही ते जाऊ बाई इतके दिवस तुम्ही शेतात राहिला जीवाला लई त्रास झाला असेल तुमच्या. तेव्हा आता हिथच राहा दोघं बी. चंदे अगं नुसती बघत काय बसलीस? भर की बॅगा पटापटा. नाही 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 वहिनी, तुम्ही इथेच राहा. उगाच आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको. नग बाई नग मामांजी खवळत्याल नंतर आमच्यावर. आणि तसं बी आमचं काय आमचं नव्याचं 9 दिवस संपल्यात आता. लगीन तुमचं नवं झालंय तुम्ही राहावा इथं. आणि तसं बी थोरलं दीर आणि जाऊबाई असं छोट्या खोलीत राहणार हे काय आमासनी पटायचं नाही. तेव्हा तुम्ही इथंच राहा. काय ग चंदे? वय वय नाही हो वहिनी, छोट्या मोठ्याचा काही प्रश्नच नाहीये. तुम्ही आधीपासून या खोलीत राहताय ना, मग तुम्हीच राहा. आबांना मी समजावी. हा मग तर प्रश्नच मिटला की. जाऊबाई लईच चांगलं मन आहे बघ तुझं. सॉरी हा ते चुकून अरे तुला आलं बघा जिभेवर. सॉरी. अहो वहिनी काही हरकत नाही. तुम्ही मला एकेरी नावाने हाक मारलीत तरी चालेल मला. आव नाही तुम्ही थोरल्या सून बाई आत या घरच्या. असं कसं? हो मग त्यात काय झालं, तरी सुद्धा चालेल मला. आणि मला बहीण नाहीये. आपण ह्या घरात अगदी बहिणी बहिणींसारख्या राहूया. या घरात मी नवीन आहे. एकत्र कुटुंबाची मला सवय नाही. तुम्ही झोपा निवांत, मी बी झोपतो. तुमचं झालं की तेवढा लाईट बंद करा. ते बटन तिकडे आहे. झोपतो.
राणाजी राणाजी हं? हे असं अजून किती दिवस चालू राहणार? काय कसला? म्हणजे आपल्यातलं अंतर आता कमी व्हायला हवं ना? म्हणजे म्हणजे मी इथे अशी बेडवर आणि तुम्ही असं जमिनीवर खाली झोपणार. बरं नाही हो दिसत ते असं. आव, राणा भाऊजी वहिनी अहो या की आत. या. राणा भाऊजी डिस्टर्ब तर नाही नवं केलं? अहो नाही, बोला की. समजा नीट आहे नवं राणा भाऊजी? होय. मग ठीक आहे. अहो आमचं हे कुठं गेल्यात काय माहितीये का? नाही आम्ही कधीपासून फोन लावतोय पण फोन बी लागणं झालाय. तुम्हाला काही सांगून गेल्यात काय? अहो नाही वहिनी, जाताना गाठ बी पडली नाही सुरतची. अहो तुम्ही काय काळजी करू नका, येईल तो. अहो नाही राणा भाऊजी, तसं रोज उशिराच घरी येतात म्हणा, पण आज जरा जास्तच काळजी वाटायला लागली आम्हासनी. नाही म्हणजे जाताना त्यांचा मूड खराब होता, कसलं तरी टेन्शन आल्यासारखं वाटलं. आम्ही लई विचारलं पण काय सांगितलं नाही बघा. आणि आता एवढं टेन्शन असल्यावर जरा जादा घेतली की माणसाला काय सूद राहती भय. हा मस्ती तर काय कळणच झालंय. कुणाला सांगावं, कुणाला फोन करावा, काय काय करावं. वहिनी मी बघतो. नाही नाही अहो उगा तुमच्या झोपेचं खोबरं व्हायचं हो. अहो तसं काय नाही वहिनी, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी बघतो, आलंच जाऊ. वहिनी शिस्तात जावा. हे असंय बघा राणा भाऊजींचं. काय करायचं बरं यांचं? अहो नवीन नवीन लगीन झालंय, असं बायकोला टाकून कधी जात्यात का? नाही म्हणजे राणा भाऊजी कुणाच्या बी मदतीला पहिला हजर असते आता. जाऊबाई जाऊबाई, नाही एक बहीण म्हणून सांगतो तुम्हासनी, राणा भाऊजींबरोबर संसार करणं म्हणजे महाकठीण. टाकला सुनबाई, घराच्या किल्ल्या द्या. थोरल्या सुनबाई, आजपासून आमचं घर आम्ही तुमच्या हवाली करतोय.